नांदेडमध्ये भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू होतं आणि त्या भाषणाच्या दरम्यान गोंधळ झालेला बघायला मिळाला। आरक्षणाचं उपवर्गीकरण हे तात्काळ लागू व्हायला हवं अशी मागणी करत लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे भाषण सुरू असताना गोंधळ घातलाय। त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांसाठी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत। म्हणून ह्या साहित्य संमेलनाला माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे। कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते। संविधान मोडकळीस आहे, तुम्ही संविधानावर लढा, संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय। साहित्य संमेलनातून एक चाललेला आहे, अण्णाभाऊ मुळात कॉम्रेड आहेत, समतावादी आहेत, साम्यवादी आहेत। म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णाभाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांध व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। हा माझा सरळ आरोप आहे। इथं संविधान सुरक्षित नाही, इथं न्याय व्यवस्था सुरक्षित नाही,